नमस्कार मित्रांनो, 1300 स्क्वेअर फीटमध्ये तयार झालेलं हे घर बघा. या घराचं कंप्लीट एलिव्हेशन आणि इंटिरियरसुद्धा आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. 1300 स्क्वेअर फीटमध्ये या घराचा एक लुक बघा. फ्रंट लुक खूपच सुंदर असा लुक आहे. फ्रंटला एक 4 फुटाचं गेट आपण घेतलेलं आहे आणि कंपाऊंड वॉलची डिझाईन्स बघा. समोर टाईल्स लावलेला आहे आपण, एलिव्हेशन टाईल्स. जसं आपण एंट्री करतो, हा 4 फुटाचा दरवाजा फ्रंटला आहे. दरवाजाच्या बाजूला आपण एलिव्हेशन टाईल्स लावलेली आहे. जसं आपण दरवाजा 4 फुटाचा आहे, तो आपण दरवाजातून आत गेलं की आपण हॉलमध्ये एंट्री करतो. हा हॉल बघा. हॉलमध्ये जो रंग आहे आणि POP बघा. POP खूपच सुंदर आणि सुरेख अशी POP आहे. 2 फॅनचे पॉईंट्स आपण दिलेले आहे आणि एक डिफ्यूज लाईटसाठी आपण सिरीजसुद्धा टाकलेली आहे POPमध्ये. एक वॉल डार्क केलेली आहे. आतूनच या रूममधून, हॉलमधून आतूनच एक स्टेअरकेस दिलेला आहे. पण स्टेअरकेससाठी हॉलमधूनच आपल्याला एंट्री करावं लागतं. ही स्टेअरकेस आहे. ही स्टेअरकेस आपण 3 फ्लाईटमध्ये दिलेली आहे. पहिली फ्लाईट, दुसरी फ्लाईट. या स्टेअरकेसची हाईट जी आहे आपण कंप्लीट 18 फूट घेतलेली आहे. वरचं POP बघा. POPमधून एक आपण झुंबर खाली सोडलेला आहे आणि ही बाल्कनी आहे फर्स्ट फ्लोअरची. जसं आपण ग्राउंड फ्लोअरवरून फर्स्ट फ्लोअरला जातो, तर ती मधला जो डक्ट आपण सोडलेला आहे तिथे आपण बाल्कनी दिलेली आहे. ही किचन बघा. एक छोटीशी किचन आहे. किचनमधली POP आणि किचन ओटा हा मॉड्युलर टाईप केलेला आहे. हा हॉल आपण बघितला. ही विंडो 5x4ची विंडो आहे. हॉलला लागूनच एक पॅसेज आहे आणि इथे एक वॉश बेसिन आहे. समोर जर गेला तर आपण एक बेडरूम आहे. या बेडरूमचं POP बघा. खूपच सिंपल आणि कलर लाईट ब्ल्यू कलर घेतलेला आहे. ही 5 फुटाची एक खिडकी आहे, 5x4 साईजची. या बेडरूमलाच एक अटॅच टॉयलेट दिलेला आहे. वॉल हँग कमोड लावलेला आहे. टाईल्स फुल हाईटपर्यंत टाईल्स दिले आहे. वर शॉवर आहे आणि एक बेसिन दिलेली आहे, कॉर्नर बेसिन. बेडरूमच्या आपण बाहेर आलो की आपण स्टेअरकेसने आता वर जाऊ. स्टेअरकेसचे साईज 3.5 फूट आहे विड्थ आणि याचे रायझर आणि ट्रेड. रायझर 7 इंची आहे आणि ट्रेड 10 इंच आहे. याला आपण ग्रॅनाईट लावलेलं आहे पूर्ण. वर आलो आपण आता फर्स्ट फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअरचं POP बघा. फर्स्ट फ्लोअरमधून हा टेरेसवर जाण्यासाठी एक ओपन डोअर दिलेला आहे ग्लासचा. समोरचा एक पोर्शन आपण एका रूमचा सोडलेला आहे, तो कन्स्ट्रक्ट केलेला नाही कारण त्याची गरज त्यांना नसल्यामुळे. इथून समोर एक बेडरूम आहे परत खालच्या बेडरूमसारखीच. या बेडरूममध्ये आपण वेगळी POP दिलेली आहे. विंडो आहे 5x4ची. यासुद्धा बेडरूमला एक अटॅच टॉयलेट दिलेला आहे. डायव्हर्टर आणि मेट्रोपोल लावलेला आहे. वर मिक्सर आहे आणि एक वॉश बेसिन दिलेली आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आपल्याला आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि आमच्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.